कोल्हापूरच्या शेळगावातील रामनगर परिसरातील धक्कादायक घटना। कोल्हापुरात 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीची केली हत्या। संबंधित मुलगी काल दुपारपासून बेपत्ता होती। शेळेतील रामनगर परिसरात शेतवडीत मृतदेह आढळला। घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली। फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडून तपासणी सुरू आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी CPR रुग्णालयात दाखल केला गेला। शिरोली MIDC हद्दीमधील हे घटनास्थळ आहे। शिरोली MIDC या हद्दीमध्ये जे आपण सध्या उभा आहोत हे रामनगर या ठिकाणी एक बिहारमधून साधारण 3 वर्षापूर्वी स्थलांतरित झालेलं कुटुंब राहतं। गुड्डू सिंग अग्रहरी असं त्या कुटुंब प्रमुखाचं नाव आहे। गुड्डू सिंग आणि त्यांची पत्नी हे शिरोली MIDC मध्ये दोघेही लेबर म्हणून काम करतात कंपनीमध्ये आणि त्यांच्या मेवणा हा त्यांच्या घरी असतो, म्हणजे त्याचे जे मुलं आहे त्यांचा मामा। तर काल सकाळी 8 वाजता दोघंही नवरा बायको हे त्यांच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेले, साधारण 7:30-8 वाजता सकाळी जेवण करून। आणि त्यांना 5 मुलं आहेत, जे गुड्डू सिंग आहेत त्यांना 3 मुली आणि 2 मुलं। तर संध्याकाळी त्यांची पत्नी 6:30 वाजता घरी आली आणि तिचे पती म्हणजे गुड्डू सिंग हे संध्याकाळी साधारण 8:20 ते 8:30 वाजता रात्री घरी आले। कंपनीत कामाला जाताना मुलीच्या मामाला मुलींकडे लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्या मुली काही शाळेमध्ये वगैरे जात नाही, त्यांचे जे अपत्य आहेत 5। तर दुपारी साधारण 1:30च्या सुमारास या शिवानी जी मुलगी काल मिसिंग झाली होती, तिला जेवण करून दिल्यानंतर ती मोबाईल खेळत होती त्या मामाचा दिलेला। त्यानंतर मामा झोपी गेला आणि साधारण 1:30 ते 2च्या दरम्यान ती घराबाहेर पडली। त्यानंतर तिचे आईवडील हे संध्याकाळी कंपनीतून परत आल्यानंतर आईने आणि वडिलांनी मुलगी कुठं गेली विचारलं मामाला, तर ती दुपारी गेली बाहेर असं त्यांना सांगितलं। त्यानंतर साधारण 8:30 ते 9:30च्या दरम्यान त्यांनी आसपास परिसरामध्ये शोध घेतला की सदर मुलगी कुठं खेळण्यासाठी गेली असेल नेहमीच्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी देखील ती आढळली नाही। मग ते कुटुंबीय गुड्डू सिंग ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या शेजारी निर्मला पाटील नावाच्या एक व्यक्ती आहेत, त्यांनी पोलीस स्टेशनचे इंचार्ज शिरोलीचे यांना मोबाईलवर फोन केला। साधारण 9:45च्या दरम्यान 10 वाजता सपोनी जे गिरी आहेत पोलीस स्टेशनचे ते त्या ठिकाणी आले। त्यांनी देखील ही माहिती घेतली दिवसभरातल्या घटनाक्रमाबद्दल आणि त्यांची तक्रार घेण्यासाठी गुड्डू सिंग यांची पोलीस स्टेशनला आपण 137 BNS म्हणजे जुना 363 IPC किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला रात्री 23:26 आणि त्यानंतर API गिरी त्यांची टीम आणि त्या मुलीचे वडील आणि तिचे नातेवाईक यांनी देखील या परिसरामध्ये तिचा शोध घेतला पहाटे 4 वाजेपर्यंत, परंतु त्यांना काही मुलीचा शोध लागला नाही। आज सकाळी परत 8 नंतर SDPO करवीर त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि पोलीस स्टेशन असं यांनी परत शोध सुरू केला त्या मुलीचा। त्यानंतर मग डॉग स्क्वॉडची देखील मदत घेण्यात आली। डॉग स्क्वॉडला त्या मुलीच्या घरातील जे आर्टिकल्स आहेत, तिचे जे जुने वापरते फ्रॉक्स आहेत किंवा त्या इतर वस्तू आहेत, त्याचा वास दिल्यानंतर डॉगने घटनास्थळ दाखवलं। त्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह मिळालेला आहे। त्यानंतर मृतदेह मिळालेला साधारण 12:15च्या दरम्यान दुपारी। त्यानंतर मग फॉरेन्सिकची टीम बोलून त्या ठिकाणी जे सॅम्पल्स आहेत घटनास्थळावरचे ते कलेक्ट केलेले आहेत। त्यानंतर आता जे वडिलांना तिच्या जी डेड बॉडी ज्या ठिकाणी मिळाली त्या ठिकाणी देखील त्यांना नेण्यात आलेलं होतं आणि त्यांना सर्व परिस्थिती घटनास्थळ दाखवण्यात आलेलं आहे। आणि आता पुढील जे तिचं शवविच्छेदन आहे त्यासाठी त्या मृतदेह आहे तो CPRला आपण शिफ्ट केलेला आहे आणि त्या ठिकाणी SDPO उपस्थित आहेत। आता हा जो कालचा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये आता ज्या शक्यता आहेत विविध या गुन्ह्याच्या क्राईम अगेन्स्ट चाइल्ड त्या सर्व शक्यता पडताळून फॉरेन्सिक टीमला सांगून तिचं शवविच्छेदन आता पोलीस करून घेत आहेत। त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील संशयित जे आहेत, कारण या ठिकाणी दुपारी 1:45च्या दरम्यान सदर मुलगी एका अनोळखी इसमासोबत चालत येतानाचं एक अंधुकसं फुटेज देखील प्राप्त झालेलं आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।